नमस्ते मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपला असेल अनबॉक्सिंगचा आणि आपण अनबॉक्सिंग करणार आहोत माझा न्यूली कॅमेरा DJI Action 5 Pro या कॅमेऱ्याचा. सो माझ्याकडे हे बॉक्स आहे. हे बघा, मला कॅमेरा घेऊन 2 महिने झालेले आहेत आणि मला वाटलं की अनबॉक्सिंग आपण करायला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये मी सगळं डिटेल्स तुम्हाला DJI Action 5 Pro कॅमेराबद्दल सांगणार आहे. सो आपण ओपन करूयात. तो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही कॅमेरा माझा. सो आता आपण याच्यामध्ये डिटेल आपण माहिती घेऊयात. तर हे बघा, हे DJI Action 5 Pro कॅमेरा. सो मी आता ऑन करत आहे इथे. डबल प्रेस करणं गरजेचं आहे तुम्हाला चालू करण्यासाठी. ब्रँडिंग बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे क्लॅरिटी आहे. हे बघा, इथून पण तुम्ही बघता हे कॅमेरा आहे. हे जो आतमध्ये कॅमेरा आहे आणि वरचं कव्हर मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. त्याला आपण म्हणता हॉरिझॉन्टल व्हर्टिकल प्रोटेक्टिव्ह फ्रेम असं म्हणतो आपण त्याला. हे असं ओपन करायचं असतं आणि इथून आपल्याला हा हळूच कॅमेरा काढायचा असतो. हे बघा, हे आता आपण कॅमेरा काढलेला आहे. हे इथं प्रेस करणं फार गरजेचं आहे, तरच कॅमेरा बाहेर निघतो. तर बघा, अशा प्रकारे कॅमेरा आहे. फार सुटेबल कॅमेरा आहे एकदम. पॉकेट मध्ये पण आपण ठेवू शकता. छोटा कॅमेरा तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि हे आपण इथे साईडला ठेवूयात. आणि हे जे कव्हर आहे याला आपण प्रोटेक्टिव्ह फ्रेम कव्हर म्हणू शकता, जेणेकरून कॅमेरा खाली वगैरे पडला तर प्रोटेक्शनचं काम हा कॅमेरा करतो. इथे बटन जे वगैरे इथे दिलेलं आहे. आणि मेन महत्त्वाचं आपण याच्याबद्दल पण बोलूयात. आणि आता दुसरा पॉइंट आपला हे आहे 1.5 मीटरची एक्सटेन्शन रॉड. सो मी तुम्हाला काढून दाखवतो किती लांबपर्यंत जाते ती. हे बघू शकता तुम्ही, कॅमेरामध्ये येत आहे की नाही हे. पण हे खूप एवढ्या दूर म्हणजे 1.5 मीटरपर्यंत तिची रेंज आहे. सो एवढी मोठी रॉड आपल्याला सोबत कॉम्बोमध्येच ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये आपल्याला भेटलेली आहे. सो आता मी इथे बंद करतोय आणि हिला पण आपण साईडला ठेवूया. तिथे आपला चौथा प्रोडक्ट म्हणजे कॅमेरा एक आणि प्रोटेक्टिव्ह फ्रेम आणि एक्सटेन्शन रॉड, हे 3 झाले. आपण चौथा बघणार आहोत. याच्यासोबत आपल्याला मल्टी फंक्शनल बॅटरी केस, म्हणजे याच्यामध्ये कॅमेरामध्ये 1 बॅटरी आणि बॉक्समध्ये 2 बॅटरी, म्हणजे टोटल 3 बॅटऱ्या येतात. आणि हे मल्टी फंक्शन बॅटरीज आहेत. सो आपल्याला 1 बॅटरी संपली तर दुसरी लावता येते आणि ऑटोमॅटिक चार्जिंग पण याच्यामध्ये होऊन जाते. तर हे अशा प्रकारे इथे बघू शकता DJIचा लोगो आहे आणि बॅटरी पण आपल्याला सोबतच आलेली आहे. सो हे झालं आपला चौथा प्रोडक्ट. आपण याला बाजूला ठेवूयात. आता याच्यामध्ये अजून आपल्याला काय काय भेटलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे Type-C केबल सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये, बघू शकता. सो आपण हे पण इथं बाजूला ठेवूयात. आणि माउंट हे चिटकवण्यासाठी, समजा तुमच्या हेल्मेटला किंवा कारमध्ये कुठे जर तर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बनवत असाल तर तिथे आपण हे चिटकवून माउंट करू शकता. तर इथे बघा, यांचं ब्रँड ऑस्मो, हे बघा ऑस्मो ब्रँड इथे दिलेला आहे. लोगो वगैरे आहे. सो इथे आपण ती कॅप कारमध्ये जर तुम्ही ड्रायव्हिंग करता येईल, ब्लॉग शूट करायचा असेल, याच्या मागे हे चिकटपट्टी दिलेली आहे, ती काढून आपण कुठे पण स्टिक करू शकता. तर पण आपण बाजूला ठेवूया. त्याच्यानंतर लॉकिंग स्क्रू, हे लॉकिंग स्क्रू याला म्हणतात लॉकिंग स्क्रू. हे जेव्हा आपण ब्लॉगिंग करता आपण ज्यावेळेस, आणि आपल्या एक्सटेन्शन रॉडला जर आपल्याला अटॅच करायचा असेल कॅमेरा, तर इथे बघू शकता. समजा आता हे कॅमेरा आपण लावल्याच्या नंतर याला मी करून दाखवतो तुम्हाला, एक जस्ट मोमेंट. आता आपण हे कॅमेरा
प्रोटेक्टिव्ह फ्रेममध्ये आपण ॲडजस्ट करूयात. ते करणं पण फार महत्त्वाचं आहे, कारण ही पोझिशन तुम्हाला बघणं गरजेचं आहे. खूप वेळेस आपलं कसं चुकतं, हे जे बटन आहे रेड आणि इथे बटन हे सेम इथे पोझिशनमध्ये गेलेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर या सिस्टममध्ये आपल्याला हे सगळं आहे ना, या सिस्टममध्ये इथे सगळं आपल्याला हे लॉक करता येते. सो इथं आपण पूर्ण लॉक केल्याच्यानंतर हे आता पूर्णपणे फिट झालेलं आहे. सो आता आपण एक्सटेन्शन रॉड लावून बघूयात. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे लागणार आहे तर ॲडॅप्टर माउंट, जे की त्याला आपण क्विक रिलीज ॲडॅप्टर माउंट पण असं म्हणू शकता. आणि इथे सगळं टोटल मॅग्नेट्स असतात. हे जे मॅग्नेट्स ॲटोमॅटिकली अटॅच होतात आणि एवढं परफेक्टली इथे जोपर्यंत असा आवाज येत नाही तुम्हाला खटपुण्या, तोपर्यंत हे फिट झालेलं नाही. आता बघा किती मोठ्या प्रमाणात फिट झालेलं आहे. किती जरी शेक केलं तर हे पडणार नाही. सो आता मग इथे आपण माउंट अटॅच करायचा हे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो स्क्रू आहे, म्हणजे ज्याला आपण लॉकिंग स्क्रू म्हणता, हे अशा प्रकारे आपण याला जर फिट करू, ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲडजस्ट पण करता येते अशा प्रकारे. हे झाला आपला पूर्ण ब्लॉगिंगचा सेटअप. सो हे बघा अशा प्रकारे पूर्णपणे ब्लॉगिंग आपण करू शकता. आणि मी पण तुम्हाला आरामात दिसत असेल माझी शूटिंग्स वगैरे कशी करत आहे मी. सो हे झाला आपला पूर्णपणे ब्लॉगिंगचा सेटअप. तो आपण याला फिट करून बाजूला ठेवूयात अशाच प्रकारे. सो बाकीचे पण हे जे फ्लेक्झिबल माउंटचं वगैरे हे बघा, हे अशा प्रकारे हे दोन एक्स्ट्राचे दिलेले आहेत सोबतच आपल्याला कुठे ॲडजस्ट करण्यासाठी. हे बघा स्क्रू डबल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मी सांगणार आहे तुम्हाला की कॅमेरामध्ये ऑडिओ पण क्वालिटी खूप चांगली वगैरे आहे, तर ते बी मी तुम्हाला दाखवणारच आहे ऑडिओ वगैरे कशी येते माझी. आणि हे ॲडजस्ट बॅग आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी, की जेणेकरून कसं असतं की कॅमेरा घेतला आपण आणि जर आपल्याकडे एकदम पद्धतशीर अशी बॅग नसेल तर सामान कुठं पण जातं. आता हे बघा मी कशा पद्धतीने इथं याच्यात ठेवतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही. सो जिथल्या तिथं वस्तू आपण व्यवस्थित अशा ठेवू शकतो. सो आता मी ही केबल वगैरे इथे आतमध्ये ठेवतोय. म्हणजे ट्रॅव्हलिंग करता वेळी पण आपल्याला असं इझी जातं की काढला कॅमेरा आणि जिथल्या तिथं गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत. हे बघा अशा प्रकारे बॅटरीची जागा बॅटरीसाठी दिलेली आहे, कॅमेऱ्यासाठी रॉड दिलेली आहे, तिथल्या तिथं गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे की कॅमेऱ्याची ऑडिओ क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आहे, तर मी याच्यामध्येच तुम्हाला शेअर करणार आहे. तर मित्रांनो, आता मी DJ Action 5 Proमध्ये माझी रेकॉर्डिंग स्टार्ट केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की माझा आवाज तुम्हाला किती क्लिअर येत आहे. आणि याच्यामध्ये आपण नॉईज कॅन्सलेशनचं जे ऑप्शन असते ते आपण ऑन ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला क्लॅरिटी पण समजून येत असेल की इथे माझा आयफोनने शूट होत आहे. सो हे बघा अशा प्रकारे इथे स्टँड आहे, iPhone 16 Pro आहे माझा. सो आणि इथे माझा DJ Action 5 Pro, तर तुम्ही क्लॅरिटी समजू शकता. मी ते पण तुम्हाला ॲड करून दाखवणारच आहे याच्यामध्ये. आणि Action 5 Proमध्ये माझी रेकॉर्डिंग स्टार्ट केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की माझा आवाज तुम्हाला किती क्लिअर येत आहे. आणि याच्यामध्ये आपण नॉईज कॅन्सलेशनचं जे ऑप्शन असते ते आपण ऑन ठेवलेलं आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे हे जे आपले सगळं बॉक्स आहे याच्यामध्ये सगळं व्यवस्थित ठेवू. आणि आता आपण लेट्स डिस्कस अबाउट द प्राइसिंग. तर मला हा DJ Action 5 Pro कॅमेरा केवढ्याला पडलेला आहे, सगळं टोटल बजेट किती आहे, त्यात तत्पूर्वी मी तुम्हाला यामध्ये थोडेसे फंक्शन सांगणार आहे कॅमेराचे. की कॅमेरामध्ये आपल्याला ऑलरेडी 47 GB इंटरनल स्टोरेज आहे. सो आपण ते यूज करू शकता. म्हणजे की आपल्याला जर आपलं हेवी काम नसेल किंवा रेकॉर्डिंग जास्त नसेल तर आपल्याला म्हणजे मेमरीची पण गरज पडत नाही. आतापर्यंत मला पडलेली नाही आहे. आणि ऑडिओ क्वालिटी पण चांगली आहे, स्पोर्ट्स मोड पण चांगला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आपण या पद्धतीने पण शूट करू शकतो.
व्हिडिओ आणि म्हणजे इन्स्टाचे पण आपण इन्स्टा आणि यूट्यूबचे रील्स पण आपण याच्यामध्ये शूट करू शकतो आणि ब्लॉग पण आपण शूट करू शकतो. सो दोन्ही पण ऑप्शन दिलेले आहेत याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2-2.5 घंटे आपण बॅटरी बॅकअप याला मस्त आहे. म्हणजे एक बॅटरी आपण यूज केली तर कमीत कमी 2.5 तास तर आरामात चालते. सो अशा प्रकारे DJI Action 5 Proचा रिव्ह्यू आहे. मला तर लेन्सबद्दल बोलायचं असेल तर मला मी फ्लिपकार्टवरच कॅमेरा घेतलेला आहे. तर मला त्यावेळेस 45,999 म्हणजे 46,000लाच मला हा कॅमेरा पडलेला आहे. डिलिव्हरी चार्जेस वगैरे फ्री होती आणि तर 46,000 प्राईस ऑनलाईन पडलेली आहे. 1 इयरची वॉरंटी आहे यामध्ये. आणि ही जी बॅग घेतलेली आहे मी ही 1000ची आहे फॉर ॲक्शन्स, कारण की कंपनीनं तर आपल्याला दिली नाही, आपल्याला ही सेपरेट घ्यावं लागलेली आहे. आणि हे बघा अशा प्रकारेचा बॉक्स आहे. या बॉक्सवर दिलेलं आहे ॲडव्हेंचर कॉम्बो बंडल ॲडव्हेंचर. याच्यामध्ये एक्सटेन्शन रॉड बाकी हे आपण तर सगळं माहिती सांगितलेलीच आहे. आणि बाकीचे याच्यामध्ये या गोष्टीचं इन्स्ट्रक्शन सगळं दिलेलं आहे. ते पण आपण वाचलेलंच आहे, म्हणजे ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि इथे पण थोडीफार माहिती की पाण्यामध्ये वगैरे कसं 30 मिनिटपर्यंत राहू शकते वगैरे सगळं दिलेलं आहे. तर ब्लॉगिंग चांगलीच होत राहील मी आशा धरतो या कॅमेऱ्यामुळे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या पुढे येत राहतील. तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सपोर्ट करत राहा. असंच मोटिवेट करत राहा. चांगले चांगले व्ह्यूज येतच आहेत, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि मला वाटते की आता आपण इथेच थांबायला पाहिजे. आणि अशा प्रकारे माझी थोडक्यात DJI Action 5 Proची अनबॉक्सिंग होती. जर तुम्हाला काही जर वाटत असेल, काही प्रश्न विचारायचा असेल जे मी व्हिडिओमध्ये नाही सांगितले, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला विचारा की जे प्रश्न काय असतील तुम्हाला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी त्याचं उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि मला वाटतं की आपण आता इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.